इधर देखो। शकीला नाजिबा पठाण पूर्वची उमेदवार आहे आणि प्रतिसाद म्हणलं तर खूप चांगला आहे आणि मी डोर टू डोर जाऊन भेट देते, सगळ्यांना बोलते, त्यांच्या समस्या जाणून घेते। अनेक अशा समस्या आहेत, खास करून रस्त्याच्या आणि ड्रेनेजच्या समस्या खूप आहेत। त्याच्यामध्ये महिलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पाणी स्वच्छ मिळत नाही, रस्ते चांगले नाहीत। कारण मी अनेक भागामध्ये परिसरामध्ये मी सर्वे केला आहे, स्वतः जाऊन बघत आहे आणि तिथं त्यांचं एकच प्रतिसाद असा आहे की ते म्हणतात आम्ही तुम्हाला वोट देऊ आणि तुम्हाला आमदार बनवू, पण नंतर 5 वर्षाचं काय, जेणेकरून ते जे 5 वर्षांनी काम केलंय जसं पुढं जर झालं तर मग काय करणार। तर मी त्यांना सांगितलं फक्त मला यावेळेस तुम्ही एक संधी द्या आणि हे तुमचे कामं न सांगता मी पूर्ण करणार आहे। आणि त्यांना असं वाटतंय की बघा ते जे 5 वर्ष म्हणतात ना, दुधाने तोंड पळाले ते ताक सुद्धा फुकून पेतात, अशी गोष्ट झालेली आहे। उमेदवार खूप झालेले आहेत, काम करणार कमी आहेत। आमदार सगळ्याला व्हायचंय, काम कुणाला करायचं नाही, विकास कुणाला करायचा नाही। मॅडम हे राजकारणी लोकांना आहे ना, ह्यांना फक्त आमदार बनायचंय, ह्याच्यामुळं कटेंगे बटेंगे एक रहेंगे हे वाक्य त्यांना सूट होत आहे। एक समाजसेवकाला हे वाक्य सूट होत नाही आणि आमच्या तोंडातून कधीच तो शब्द निघत नाही। आमच्या तोंडातून एकच शब्द निघतो, तो म्हणजे आम्हाला विकास करायचा आहे। आणि तुम्ही बघा गेल्या 20 वर्षापासून माझ्या तोंडातून एकच शब्द निघलेला आहे, तो म्हणजे विकास करायचा आहे। मी कधीच म्हणलं नाही की बटेंगे कटेंगे जातीवाद ह्याच्याविषयी कधीच बोलत नाही। माझा भर हे फक्त समाजसेवा करण्यावरच आहे। आता हे राजकारणी लोकांना काय असतं माहितीये का, यांना एक मुद्दा पाहिजे, दर 5 वर्षाला एक मुद्दा घेऊन येतात, त्याच्यावरच ते निवडून येतात, त्याच्यावरच ते राजकारण करतात। विकासाचं कुणी सुद्धा बोलत नाही। मॅडम नाही, माझ्याकडे प्रूफ आहेत ना, तुम्ही 1000 कोटीचे विकास केलेत ना, तर चला माझ्या समोर या म्हणा आणि दाखवा कुठं विकास झालेला आहे, किती भ्रष्टाचार झालेला आहे। मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले। आज मी 15 दिवसापासून आहे ना, एका गल्लीमध्ये एका कोण्यामध्ये जाऊन आलेले, मी बघितले की किती विकास झालेला आहे। आणि तुम्ही काय म्हणता, भाषा करताय, आमदार खासदार मंत्री झालेले, तुम्ही सांगा आम्हाला, माझ्यासोबत या आणि सांगा की आम्ही या ठिकाणी विकास केलेला आहे, तर मानू, नाहीतर काय नुसतं बोलण्याला काय अर्थ नाहीये। तुम्ही आमदार झाले काय खासदार झाले काय, उपयोग नाहीये तुमचा। मला तर वाटतं तुम्ही स्वतः राजीनामे देऊन आहे ना घरी बसा, आमच्या सारख्याला एक संधी द्या, आम्ही तुम्हाला करून दाखवतो की विकास काय असतो। तुमच्या हे बघा, माझे कुणी विरोधक नाहीये, माझ्या विरोधात कोण उभा राहिलं मला याला काही घेणं देणं नाहीये। मला वाटतं यांनी 5 वर्ष काय काम केलं ते दाखवा आणि नंतर बोला आणि नंतर तुम्ही या ना आमच्या समाजासोबत जा आणि त्यांना बघा की आम्हाला, त्यांना सांगा माझ्यासोबत उभा राहून सांगा आमच्या जनतेला की आम्हाला यावेळेस इलेक्शन मध्ये एक वोट द्या, हे विकास केलेला आहे। मग तो कुणी असू दे, मंत्री असू नाही तर कुणी असू दे, मला काही घेणं देणं नाहीये, पण माझ्या समोर येऊन यांनी बोलावं की हा विकास मी केलेला आहे आणि मी माझ्या जनतेसमोर जातोय, मला एक वोट देणार आहे आणि मी वोट मागण्यासाठी आलो। हे काय येत नाही, ह्यांचे ज्यांनी नमुने पाळून ठेवलेले आहेत ना गल्ली गल्लीमध्ये, आता मी एका गल्लीमध्ये जाऊन बघितलं आहे, ह्यांचे नमुने आम्हाला भेटतात आणि सांगतात। मग यांना विचारलं मी विकास किती झालाय सांगा, तर मग यांचे तोंड आहे ना, मग घरात पळून जातात। ते समोर या, बोलू। विकासाची व्याख्या एकच असते, अन्न वस्त्र निवारा, जे मूलभूत गरजा आहेत ना, वर्तमान काळात जगायला शिका, त्याच्यामध्ये पास्ट आणि भविष्य काळामध्ये जगू नका। फ्युचर आणि पास्ट मध्ये जगता तुम्ही, भविष्य आणि भूतकाळामध्ये जगणं सोडून द्या, तुम्हाला वर्तमान काळात जगायचं आहे। आणि ज्या मानवाच्या गरजा आहेत ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागतात, त्याच्यावरच विकास करा, त्याच्यावरच बोला आणि त्याच्यावरच वोट मागा, बघू कोण निवडून येतंय। मग तेच आहे ना, फरक हेच असतो ना। हे काय करतात, ढोल ताशा वाजवतात, मोठे मोठे बॅनर लावतात, मोठे मोठे भोंगे लावतात आणि रस्त्याने मोठ्या रस्त्याने रॅल्या काढतात आणि जे गल्ली बोळ्यामध्ये आमचे जे माता भगिनी आहेत, जे आमचे बंधू आहेत, त्यांना कधी ते विचारत नाहीत। मोठे मोठे आमिष दाखवतात, आम्ही असं करू तसं करू। ह्याच्यावर एकच पर्याय, मला वाटलं की मला स्वतःला वाटलं की नाही, मी ढोल ताशा न वाजवता मी स्वतः त्यांच्या घरी जाईल, त्यांच्या समस्या जाणून घेईल आणि जर मी भविष्यात आमदार झाले तर मी त्यांच्या त्या समस्या सोडवण्यासाठी मी त्यांच्याकडे चाललेले। मला काय शौक नाही आला की त्यांच्या घरात उन्हात आणायचं, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जाऊन त्यांच्या समस्या विचारते। आता असं मला एक आमदार दाखवा, एक खासदार दाखवा की त्यांनी एखाद्या घरामध्ये जाऊन तो 2 मिनिटं बसलेला आहे, त्यांनी विचारला आहे की माई तुझी काय तकलीफ आहे मला सांग, मी ती पूर्ण करतो।
ह्या गोष्टी ह्या कधीच करत नाही, हे मला माहित आहे. नाही, पक्षाकडून याच्यासाठी उमेदवारी नाही मागितली मी की मला आहे ना स्वतंत्र काम करायचंय. मी झुंडमध्ये चालणारी किंवा सगळ्या सोबत चालणारी नाही, मला माझ्या समाजाला सोबत घेऊन चालायचं आहे. मला हे आमदार खासदार या मंत्र्यासोबत यांच्या पक्षासोबत जायचं नाहीये. माझा स्वतंत्र पक्ष आहे, तो म्हणजे अपक्ष. सर्वात मोठा पक्ष तो आहे अपक्ष, हे लक्षात ठेवा. लोकांनी याची व्याख्या जरा वेगळी केलेली आहे की पक्षच मोठा असतो. काही नाहीये, सगळ्याला अधिकार सारखे असतात. सगळ्याला समाजामध्ये काम करण्याचा असेल अधिकार आहे ना, तो सारखा त्या आमदाराला सारखा आहे, आम्हाला सारखा आहे. संविधान मध्ये लिहिलेलं आहे, नियम तर सगळ्यासाठी एकच आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या भाकरी भाजण्यासाठी पक्षाचं नाव दिलेलं आहे, पण संविधान मध्ये खरं तर अपक्षाचंच नाव आहे. आणि मला स्वतंत्र काम करायचं, मला कुणाच्या दबावाखाली काम करायचं नाही, म्हणून मी अपक्ष पक्ष हा निवडलेला आहे. हे बघा, विकासाला जात नसते, हे लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, विकासाला जात नसते. विकास करायचा असतो ना, ते दोन जातीमध्ये फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच जाती आहेत, त्यांचा विकास करा. त्यांना रस्ते नाले पाणी त्यांच्या सुविधा द्या, त्याला ते मानलं जातं. तुम्ही जाती जातीमध्ये फक्त तुमच्या भाकरी भाजण्यासाठी जातीचं राजकारण करताय. कुणाची जात मला सांगा बरं. तुम्ही जर डोळ्याच्या पाठीमागे बघितलं तर तुम्ही सगळे एकत्र येऊन बसतात, खातात. त्याला आमच्या जनतेला तुम्ही कशामुळं गुमराह करायला लागले? आमची जनता काय येडी नाहीये. ह्यावेळेस जनता दाखवल की पक्षाच्या लोकांनी किती विकास केलाय आणि कोण काय करतंय. ह्यावेळेस त्यांना त्यांची जागा दाखवतील. माझे सगळे माझ्या माता बहिणी ना, त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि मग कळण की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा परिणाम काय असतो. हे बघा, ते राहण्याला काही काम नाहीये. ते कुणाचा तरी इतुसा पिद्दू आहेत, ते एवढासा टिल्लू, त्याला काही घेणं देणं नाहीये. ते कुणाचं तरी एक सोडल्याला काय म्हणतात त्याला, ते काय असतं ना, ते एखाद्याने कान फुकले ना, तू असं कर तसंच करणार आहे. ते राहण्याचं सोडून द्यावं, ते काय नाही, ते त्याचं बोलणं. पण मला काय वाटतं माहितीये का, जे राज ठाकरे आहेत ते तुम्ही सांगा, त्यांना काय गरज आहे मंदिरात. अरे तुम्ही आहे ना, मंदिरात आणि मस्जिदीचं नाव घेण्यापेक्षा विकासाचं नाव घ्या. ते भोंग्याचं नाव घेण्यापेक्षा विकासाचं नाव घ्या. जातीचं नाव घेण्यापेक्षा विकासाचं नाव घ्या. कमीत कमी विकास करता करता तरी विकास होईल. जातीपातीमध्ये किंवा मंदिर मस्जिद भोग्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही विकासात वेळ घालवा, ते सगळ्यात चांगलं राहील. ह्यांना मी फुकटचा सल्ला देते. फक्त एकच जनतेला हवं, ह्या वेळेस आहे ना, ह्यांची जागा दाखवून द्या. यांनी काही सुद्धा विकास केलेला नाहीये. माझ्याकडे सगळे सबूत आहेत. जनतेला मी एवढीच हात जोडून कळकळीची विनंती करेन की मी एक अपक्ष उमेदवार आहे. माझी निशाणी आहे शेगडी, माझं अनुक्रमांक आहे 13. याच्यावर तुम्ही या बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा. तुमचा विकास आपोआप झाला म्हणून समजा. धन्यवाद. धन्यवाद.